रेणुका कलाकेंद्रावर छापा, 2 पीडित महिलांची सुटका. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची AHTU कारवाई. एक गुजरातची तर दुसरी बाहेर जिल्ह्यातून आणून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 2 पुरुष व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड प्रतिनिधी. केजमधील सारुळगाव केजकडे जाणाऱ्या रोडवर रेणुका कलाकेंद्रामध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी 2 पीडित महिलांची सुटका करून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे केज हद्दीत सारुळगाव येथे रेणुका कलाकेंद्रामध्ये 2 महिला बाहेरून आणून वेश्या व्यवसाय करीत आहेत. ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास भागवत गात यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून पायगात व माननीय वा. प्र. कक्षाच्या प्रमुख साय पल्लवी जाधव व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी डमी ग्राहक व पंचासह सदर ठिकाणी सापळा रचून डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या महिला एजंटने वेश्या गमनासाठी होकार देऊन त्यासाठी 7500 रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास इशारा केला असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव मीना संतोष खराडे, वय 40 वर्षे, रा. जुना धानोरा रोड, जिजाऊनगर, संत कबीर गल्ली, बीड असे सांगितले. सदर महिलेची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या 500 रु. दराच्या 15 नोटा मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी 2 पीडित महिला मिळून आल्या. पीडित महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मीना संतोष खराडे आणि तिचा सहकारी शेख शफीक शेख हमीद, वय 31 वर्ष, रा. कुर्बान अलिशा नगर, दर्गा रोड, परभणी, जागामालक रामनाथ ढाकणे, फरार, वय 59. सारुळ यांनी एका पीडित महिलेस गुजरातवरून तर दुसरीस बाहेर जिल्ह्यातून आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले.